नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये पुणे येथे तुम्हाला कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे। सचिवालय सहाय्यक किंवा कनिष्ठ सचिवालय सहाय्यक या पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे, ज्यासाठी तुम्हाला पे स्केल हा लेवल 2 चा 19,900 ते 63,200 पाहायला मिळत आहे। जर तुम्ही शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, हँडिकॅप कॅन्डिडेट असाल किंवा एक सर्व्हिसमॅन असाल किंवा महिला कॅन्डिडेट असाल तर अर्ज करण्यासाठी फी घेतलेली नाही, विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। CSIR नॅशनल केमिकल लॅबोरेटरी जे पुणे या ठिकाणी आहे, यांच्या मार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता ही जी लॅबोरेटरी आहे ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येते, त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे। यासाठी 7/4/2025 पासून 5/5/2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे। हार्ड कॉपी ऑफ ॲप्लिकेशन नॉट टू बी सेंड, हार्ड कॉपी सेंड करायची नाही, हे फार महत्त्वाचं आहे। फक्त ऑनलाईन अप्लाय तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे। पुढे बघा, ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इंडियन सिटीजन्स फॉर फिलिंग ऑफ द फॉलोइंग पोझिशन। कोणतं पोझिशन आहे बघा, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटची 3 पदे आहेत, ज्यामध्ये जनरलच्या टोटल 11 जागांसाठी भरती होत आहे। त्यानंतर या ठिकाणी ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट स्टोअर अँड परचेसच्या टोटल 4 जागा आहेत। तर ज्युनियर सचिवालय सहाय्यक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक यामध्ये जे फायनान्स अँड अकाउंट्स आहे याच्या टोटल 3 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत। यामध्ये जे कॅटेगरी वाईज विश्लेषण आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहता येईल। त्या बेसिसवर तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही अर्ज करू शकता। आता हे जे एज लिमिट आहे ते ओपनसाठी या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। ग्रुप सी चे पद आहे, ज्यासाठी लेवल 2 चा पे स्केल 19,900 63,200 तुम्हाला पाहायला मिळत आहे। यामध्ये जे एज लिमिट आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। महत्त्वाचं बघा, क्वालिफिकेशन तुमचं काय लागणार आहे तर 12वी उत्तीर्ण असणे पहिला क्रायटेरिया आहे। त्यानंतर तुमच्याकडे कॉम्प्युटर टायपिंग स्पीड पाहिजे। प्रिस्क्राईब आहे DOPT जे नॉर्म्स आहेत त्यानुसार तुमचं कॉम्प्युटर टायपिंग असणे आवश्यक आहे। याची टेस्ट सुद्धा होणार आहे। त्या टेस्टच्या बेसिसवर तुमच्याकडे टायपिंग आहे की तुम्ही पाहू शकता, ज्याबाबतची अधिक माहिती तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे। सो पदाचं नाव, टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज 18 ज्या आहेत त्या भरल्या जात आहेत, त्याची माहिती मी तुम्हाला सांगितली आहे। ओपनसाठी एज लिमिट, पे स्केल आणि इसेन्शियल क्वालिफिकेशन मी एक्सप्लेन केलेलं आहे। त्यानंतर बघा, एज लिमिट आणि रिलॅक्सेशन तुम्हाला कशा प्रकारे मिळत आहे तर या ठिकाणी 5/5/2025 ला तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करायचं आहे, ज्यामध्ये SC SC ला 5 वर्ष रिलॅक्सेशन, OBC ला 3 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे। या व्यतिरिक्त हँडिकॅप ओपन 10 वर्ष, OBC 13 वर्ष, SC ST 15 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे। एक सर्व्हिसमॅन सर्व्हिस प्लस 3 इयर्सचा जो काही क्रायटेरिया आहे त्या बेसिसवर एज रिलॅक्सेशन मिळत आहे। विडो, डिवोर्स वुमन, वुमन्स ज्युडिशियली सेपरेटरी यांना अप टू 35 इयर्स 40 इयर्स एज रिलॅक्सेशन या ठिकाणी कॅटेगरीनुसार मिळत आहे। या सर्व गोष्टी तुम्ही कन्सिडर करून तुमच्या कॅटेगरीला असलेलं एज रिलॅक्सेशन पाहून त्या ठिकाणी इलिजिबल होता की पाहून अर्ज करू शकाल। त्यानंतर बघा, स्कीम ऑफ एक्झामिनेशन, सिलेबस आणि ब्रेकअप कशा प्रकारे राहणार आहे तर यासाठी मोड ऑफ सिलेक्शन मध्ये जर बघितला तर पहिला कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन होईल मित्रांनो, आणि त्यानंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन मध्ये सुद्धा पेपर 2 असणार आहेत, 1, 2, आणि त्यानंतर टायपिंग टेस्ट सुद्धा तुमची त्या ठिकाणी होणार आहे। अर्थात या ठिकाणी 200 ही क्वेश्चन्स असणार आहेत, त्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन होईल। या बेसिसवर तुम्हाला त्या ठिकाणी प्रिपरेशन करायचे आहे। याचा डिटेलमध्ये सिलेबस हा नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे, तो तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल। एक्झाम सेंटर बाबत सध्या माहिती अवेलेबल नाही, मात्र नक्कीच रिक्रुटमेंट प्रोसेस ही महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी पार पाडली जाणार आहे। त्याबाबत तुम्ही अर्ज करताना त्या ठिकाणी अधिक माहिती घेऊ शकता। ॲप्लिकेशन फी बघा, जे ओपन, OBC आणि EWC कॅन्डिडेट आहेत, फक्त मेल कॅन्डिडेट त्यांना 500 रुपये फॉर्म पे आहे। इतर सर्वांना, ज्यामध्ये वुमन कॅन्डिडेट, SC ST, हँडिकॅप, एक्स सर्व्हिसमॅन, CSIR एम्प्लॉई यांना कोणतीही फॉर्म पे घेतलेली नाही। विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। फी कॅन बी पेड ऑनलाईन थ्रू UPI, नेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्डद्वारे तुम्ही ही फी त्या ठिकाणी भरू शकता। आता अप्लाय कसं करायचं आहे तर अप्लाय करण्यासाठी recruit.ncl.res.in या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता आणि 5/5/2025 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। हे फार महत्त्वाचं आहे। सो 7/4/2025 पासून 5/5/2025 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता। पुणे या ठिकाणी जर नोकरी शोधत असाल, सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी, तर तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक राहील। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा, व्हिडिओवर नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। याच्या सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील। धन्यवाद।